बाद झाले होते. पण त्यानंतर मात्र तेजस काटकरची जबरदस्ती फलंदाजी आपण पाहिली होती आणि त्याचबरोबर गोलंदाजी देखील ती चांगली राहिली ती तळेकर संघाची आणि त्याच्यामध्ये हा संघ हा सहजगत्या विजयी झाला. तर यावेळी आपण प्रमोद स्पोर्ट सोनारी संघाला निश्चितच शुभेच्छा देऊ पुढच्या सामन्यासाठी, पुढच्या स्पर्धेसाठी. दोन्ही पंच मैदानाकडे दाखल होत आहेत. 4 षटकांचा सामना आहे आणि सलामीची जोडी या ठिकाणी मैदानामध्ये क्रिशा 11 जय हनुमान दापोली संघाचे 2 सलामीवीर या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होतात. आजचा 9वा दिवस या स्पर्धेचा. नववा दिवस दुपारचं सत्र तुम्हाला पाहायला मिळत आहे. साधारणतः 12:47 झाले आणि स्वर्गीय राजीव गांधी मैदान हा नवीन पनवेलमधलं एक आदर्श मैदान. या आदर्श मैदानामध्ये क्रिकेट रसिकांची चांगली निश्चितच उपस्थिती या स्पर्धेला पाहायला मिळते कारण 14 दिवस चालणारी ही क्रिकेट स्पर्धा याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाज तेजस काटकर, मागच्या सामन्याचा सामनावीर ज्याने खूप चांगलं खेळ फलंदाजी आणि गोलंदाजी क्षेत्रामध्ये केलं तो तेजस काटकर या ठिकाणी पहिलं षटक घेऊन येतोय. ते श्री केदारनाथ 11 तळेकर मुरुड संघाचा गोलंदाज. 4 षटकांचा सामना आहे आणि सलामी जोडी मैदानामध्ये यावेळी पाहायला मिळेल. क्रिशा 11 जय हनुमान दापोली संघाचे सलामीवीर मैदानामध्ये. एक चांगली खेळपट्टी आणि त्याचबरोबर एक अतिशय चांगलं मैदान, क्रिकेटसाठी अनेक वर्ष नावाजलेलं मैदान ज्याला म्हणलं जातं. एका बाजूला आपण पाहिलं तर नवीन पनवेल एंड आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर आदई एंड. तर दोन्ही एंड आपण भगतवाडी, येस भगतवाडी एंड आपण इथे पाहायला मिळतात. तर वळी आपण मैदानाकडे दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया आणि गोलंदाज तेजस काटकर पहिलं षटक घेऊन येतोय मैदानामध्ये. पहिला चेंडू उजव्या हाताने पहिल्या चेंडूवर लॉफ्टेड शॉट भिरकावलाय. चेंडू जाईल सीमारेष आपल्याकडे येतोय. एक मस्त फटका गगनभेदी षटकार. 6 धावांचे योगदान. सलामीचा जोडी मैदानामध्ये आहे. श्रेयस आणि प्रसन्ना यांच्या जोडीने सुरुवात केली आणि पहिल्या चेंडूवर पहिला षटकार येतो ना तेव्हा आपल्याला लगेच वेस्ट इंडिज संघाच्या ख्रिस गेलची आठवण होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवर त्यांनी षटकाराने खातं उघडलं. खरं तर भंगार गोळा करणारा हा व्यक्ती पण क्रिकेटमध्ये आला, क्रिकेटमध्ये संधी मिळाली आणि त्या संधीच्या माध्यमातून त्यांनी सोनं केलं आणि एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक जबरदस्त खेळाडू म्हणून वेस्ट इंडिज संघाचा क्रिस गेल याची आपल्याला आठवण होते. पहिला षटकार मारणारा या ठिकाणी 6 धावा श्रेयस जितेकरच्या बॅटमधून. दुसरा चेंडू इथे हवेतून खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाज झेलच्या खाली जाण्याचा प्रयत्न केला होता. आपण पाहिलं सिली मिडॉनला थोडासा उंच झेल होता मात्र वेगवान मारा करतोय गोलंदाज, थोडासा दूरवर राहिला तो पण मात्र झेल जमिनीला दान झाला. 1 धावेचे योगदान इथे मिळालं. 7 धावा धावलकर आल्यात. फलंदाज श्रेयस जितेकर वैयक्तिक 7 या धावसंख्येवर आणि आता मात्र प्रसन्न जितेकर या ठिकाणी मैदानामध्ये. दरम्यान हा चेंडू उंचावून भिरकावण्याचा प्रयत्न केलाय आणि ते मात्र क्षेत्ररक्षक शॉर्ट टर्नमॅनला येतोय. सुरेख झेल घेतला, क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी कैलास पाटील आणि झेल घेतला आणि अशा प्रकारे पहिला धक्का क्रिशा 11 जय हनुमान दापोली संघाला 7 या धावफलकावर. फलंदाज शून्यावर डकआउट म्हणून परततोय प्रसन्न जितेकर 0 धावसंख्येवर आणि कैलास पाटील यांनी झेल घेतला. जो शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होता अतिशय सुंदर योगदान त्यांनी दिलं आणि तेजस काटकरला पहिल्या षटकातच पहिलं एक चांगलं यश मिळालं. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय सोहम जितेकर. सोहम जितेकर तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज येतोय. खरं तर बऱ्याच वेळा तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाला खरं तर बऱ्याच वेळा अगदी लवकरच मैदानात उतरावं लागतं हे आपण बऱ्याच वेळा पाहिलंय. त्यामुळे एक सांघिक जबाबदारी असते, डावाला आकार द्यायचा असतो. इथे सोहम जितेकर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाज आलेला आहे. सलामीचा फलंदाज अर्थातच श्रेयस जितेकर ज्याने एक षटकाराने 7 धावांचे योगदान देखील दिले.
दरम्यान ॲक्रोस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंडूचा संपर्क इथे नाही, पंचांकडे दात मागतायत, पण इथे आपण पाहिलं तर पंचांनी नकार दिला आणि तोपर्यंत चेंडू चांगला निर्धाव क्षेत्ररक्षणाची विरचना पडली. शॉर्ट थर्डमॅन एक शॉर्ट गली शॉर्ट कव्हर आपण पाहत आहे, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक क्षेत्ररक्षक मिडऑफ ही ऑफसाईडचं क्षेत्ररक्षण. ऑनसाईडला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर अर्थातच फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आणि मिड ऑन या विरेषातून ऑनसाईड खेळायचं होतं. बॅट चेंडूचा संपर्क इथे द्विधा मनस्थित, धाव घेऊ किंवा नको घेऊ या परिस्थितीमध्ये ते मला पाहायला मिळालं. तो फलंदाज यावेळी मात्र सोहम जितेकर निर्धाव 2 चेंडू इथे आपण पाहायला मिळाले. धावा धापलेकर 7. पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ मैदानामध्ये चांगलं षटक, चांगली दिशा टप्पा तेजस काटकर. 4 षटकांचा सामना आहे पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने. पुढचा चेंडू मात्र अर्थात महेंद्रसिंग धोनी स्टाईलमध्ये चेंडूला खोदून काढला. इथे क्षेत्ररक्षक येतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला, चेंडूवर येईल, चेंडू यष्टेच्या दिशेने फेकतोय आणि तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगतीने धावफलकावर नोंदवल्या. 2 धावांचे योगदान मिळालं. पहिले षटक सांगता झाली आणि पहिल्या षटकात प्रथम फलंदाजी करताना क्रिशा 11 जय हनुमान दापोली संघाची धावसंख्या 1 गडी बाद 9. 1 धाव इथे शॉर्ट रन म्हणून येते, त्यामुळे 8च धावा धावफलकावर. 8 धावा धावफलक येत आहेत. पंच जो मी पाहिलं तर खूप चांगलं योगदान आमच्या तिन्ही पंचांचं, जीवन गावण सर वाघिवळी वाडा आणि शैलेश चव्हाण सर करंजा, त्याचबरोबर अमोल काळे सर नवीन पनवेल लागतात पोदी, यांचं खूप चांगलं योगदान. पहा, एक एक धाव क्रिकेटमध्ये अतिशय महत्त्वाची, कारण एक एक धावेने खरं तर अनेक संघ या ठिकाणी पराभूत पाहायला मिळाले. आणि एक जसं असं म्हणतात की राजकारणामध्ये एक महत्त्वाचं, तुम्ही MBBSची परीक्षा जर नीटची परीक्षा, त्या परीक्षेला 1 गुण अतिशय महत्त्वाचं असं म्हटलं जातं. आणि अशा वेळी 1 गुण जर कमी मिळाला तर डॉक्टरची स्वप्न उद्ध्वस्त होतात, ही बऱ्याच वेळा आपण पाहायला मिळालीत. त्यामुळे क्रिकेटमध्ये देखील एका धावेला अतिशय महत्त्व. तर 1 धाव या ठिकाणी कमी पाहायला मिळाली. 8 धावा धावफलकावर आल्यात. संघाची धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 8. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, चांगली गोलंदाजी तेजस काटकरची, ज्याने 8 धावा खर्च केल्या. आणि मर्देशकाच्या क्रिकेट सामन्यामध्ये म्हणतात की 7 धावा देणारा गोलंदाज नेहमी चांगला गोलंदाज म्हणतात, तर लेदर विश्वामध्ये मात्र 10 धावा देणारा गोलंदाज चांगला गोलंदाज म्हणतात. आज मंगळवार हा गणपती बाप्पाचा दिवस आहे. अर्थात महाराष्ट्रातल्या 8 अष्टविनायकाचा निश्चितच दिवस म्हटलं होतं. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी अष्टमीची यात्रा केली असेल, तर मग याबद्दल निश्चित बोलेन. जाऊया मैदानाकडे. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू यावी. हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केला, एका हाताने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेला, पण तो फलंदाजी नकार दिला धावीसाठी. आणि धावसंख्येमध्ये कोणत्याही बदल, धावा धावफलकावर मात्र स्थिर आहेत त्या 8. चला कडाव आणि वाघवाडा या 2 संघामध्ये पुढची लढत असेल. चला, दोन्ही संघांकडे नाणेफेजी तोरी द्यायचा आहे. वळूया आपण मैदानाकडे. याचा चेंडू पहा उजयष्टीच्या बाहेर, पंचांनी हात जमिनीला समांतर केले, दर्शवले. हा चेंडू इथे खराब आहे. 1 धावीचं योगदान इथे मिळते. आणि बऱ्याच वेळानंतर 1 धावीचं योगदान इथे मिळालं. ते क्रिशा 11 जय हनुमान दापोली संघाला 1 गडी बाद धावा धावफलकावर आल्या त्या 9च्या घरामध्ये. षटक क्रमांक 2. गोलंदाज विजय घाणेकर सरपंच आहेत या ग्रामपंचायती दरम्यान. हा चेंडू मात्र फुल टॉस बनवला, बॅटच्या पट्ट्या चेंडू घेतला आणि दिशा दिली. चेंडू गेला लॉंग लेग सीमारेषेपुढे आलेला एक शानदार अर्थात षटकार. 6 धावांचे योगदान. 6 धावांनी 15 धावा धावफलकावर आल्यात. 14 धावा धावफलकावर आल्यात. कारण पहिल्या षटकात फक्त 8 धावा इथे पाहायला मिळालं. तर हा चांगला फटका इथे येतोय. 6 धावांचे योगदान श्रेयस जितेकरच्या. 15 धावा, माफ करा, 15 धावा धावफलकावर येतात. षटक क्रमांक 2. 4 षटकांचा सामना आहे. चला शिवशक्ती कडाव आणि KDH वाघिलवाडा या 2 संघाच्या संघांकडे पुढच्या नाणेफेकीसाठी तोरी द्यायचं आहे. आयोजकांशी संपर्क साधा. शिवशक्ती कडाव आणि KDH वाघिलवाडा या दोन्ही संघाच्या संघांकडे लगेच नोंद घ्या. आयोजक तेजस दादा म्हात्रे यांचे संपर्क साधा. वळी आपण क्रिकेटच्या कुरुक्षेत्र चेंडूबाच्या युद्धाकडे. 15 धावा धावफलकावर आल्यात. षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानामध्ये एक सुंदर फटका इथे पाहायला मिळाला. तो श्रेयस जितेकरच्या बॅटमधून, ज्याने तब्बल 2 षटकांच्या माध्यमातून 13 धावांचं योगदान दिलं. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने
पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक काय स्क्वेअर लेगला झेल घेण्याचा प्रयत्न केला. थोडासा झेल निश्चित जमिनीला दान होते आणि इथे मात्र फेकी थोडीशी खराब झाली ती गोलंदाजच्या दिशेने, कारण फलंदाज धावचीत होऊ शकला की दुसरी धाव घ्यायची होती आणि दुसऱ्या धावेच्या मध्ये जर व्यवस्थित फेकला गेला तर कदाचित फलंदाज बाद होऊ शकला असता धावचीच्या रूपाने. पण तो क्रिकेटमधला जर आणि तर या शब्दांना स्थान नाही आणि जर आणि तर शिवाय क्रिकेटही खेळलं जात नाही असं म्हटलं जातं. 2 धावांचं योगदान इथे मिळालं. 2 धावा मिळाल्या त्या फलंदाज श्रेयस जितेकर याला जाऊन पोचतोय वैयक्तिक 15 धावसंख्येवर आणि एकूण धावा धावल्याकडे येतात 17. पुढील चेंडू या ठिकाणी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र बरंचसं दूरवर इथे पाहायला मिळालं होतं, पण स्वतः गोलंदाज जातोय आणि हा झेल विजय घाणेकर यांनी मात्र हा झेल घेतला आणि आपल्या संघाला दुसरं यश इथे प्राप्त करून दिलं. फलंदाज सलामीचा दर्शन जितेकर, प्रसन्न जितेकर, श्रेयस जितेकर याला मात्र ज्यांनी 15 धावांचं योगदान दिलं 2 षटकांच्या मध्ये, त्याला मात्र त्यांनी बाद केले आणि निश्चित एक चांगलं यश त्यांना मिळाले. स्वतः या गावाचे सरपंच आपण पाहायला मिळतं, जसं मगाशी आमचे दीपक पाटील सर म्हणाले की प्रथम नागरिक, सरपंच म्हणलं तर प्रथम नागरिक, आणि निश्चितच या ठिकाणी खूप चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून मिळालं ते तळेखार या गावासाठी. तर चला नवीन संघ KDH वाघिलवाडा आणि शिवशक्ती कडाव या 2 संघामध्ये पुढची लढत असेल. चला दोन्ही संघाने लगेच आयोजकांशी संपर्क साधा नाणेफेकीसाठी वळी आपण मैदानाकडे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय विजय घाणेकर, स्वतः गोलंदाज ज्याने खूप चांगलं योगदान दिलं. मागच्या सामन्यामध्ये ते 0वर बाद झाले होते, पण त्यांनी गोलंदाजीमध्ये खूप चांगला करिश्मा दाखवला आणि निश्चितच विजय प्राप्त केला होता. तर नवीन ऋषी भोईर फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने विजय दरम्यान हा चेंडू पूल केलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूर येतोय, झेल इथे सुंदर घेतला गेला. क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहायला मिळाला तो नितीन काटकर. मागच्या सामन्यात देखील नितीन काटकरने खूप चांगलं योगदान दिलं होतं आपल्या संघासाठी आणि नितीन काटकर क्षेत्ररक्षक याच्या माध्यमातून एक चांगलं यश मिळाले. गोलंदाज विजय घाणेकर यांना 2 विकेट त्यांनी प्राप्त केल्या. आतापर्यंत धावपलकावर धावा आल्या त्या 3 गडी बाद, फक्त धावा आल्या धावपलकर 17, षटक क्रमांक 2 तुम्हाला पाहायला मिळतं. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये यावी रोशन म्हात्रे. रोशन म्हात्रे नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये. ऋषी भोईरची खेळ इथे समाप्त झाली. 17 धावा धावपलकर आल्या. षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानामध्ये आतापर्यंत 2 विकेट प्राप्त केलेत आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर का मागच्या सामन्यामध्ये हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असताना माझा चौकार आला होता. पाहूया या ठिकाणी यावी हा चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. अगदी उजव्या स्टिकच्या बाहेरून चेंडू इथे पाहायला मिळाला. चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न बॅट चेंडू संपर्क आला नाही. उरलेलं काम यष्टीषक पूर्ण करतो आणि एक चांगलं षटक विजय घाणेकर यांचं इथे मतसंमत, ज्याने 9 धावा खर्च केल्या, 2 विकेट प्राप्त केले. पहिल्या षटकात 8 धावा आणि धावा धावपलकावर आल्या त्या 17 धावा धावपलकावर 2 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत. 8.50च्या सरासरी धावसंख्या धावपलकावर येते ती क्रिशा 11 जयनवान दापोली संघाचे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि नवीन गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. अजय वाघिलकर नवीन गोलंदाज आहेत. 12 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. दुसरीकडे वाघिलवाडा आणि कडाव या 2 संघात पुढची लढत असेल. त्याला दोन्ही संघाने आयोजकांचे संपर्क साधा. वळूया अजय वाघिलकर पंचांच्या डावीकडून या ठिकाणी मात्र आपल्याला पहिल्या चेंडूवर मोठा घणघणाटी फटका, टायमिंग शॉट, गगनभेदी गगनचुंबी षटकार इथे पाहायला मिळाला. 6 धावांचं योगदान इथे येतोय. वाडिश लॉंगॉन म्हणजेच आमच्या समालोचन कक्षाच्या वर 6 धावांचं योगदान इथे मिळालं. 6 धावा धावपलकात धावा येऊन पोहोचतात. 6 वाढतील. एकूण धावपलकात पुन्हा एकदा बदल आपल्याला पाहायला मिळाला. धावा धावपलकर येऊन पोहोचल्या त्या 23. षटकार सोहन जितेकरच्या बॅटमधून 7 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय. रोशन म्हात्रे या ठिकाणी नवीन फलंदाज 0 धावसंख्येवर पाहायला मिळाला. 23 धावा आतापर्यंत धावपलकर आल्या आणि गोलंदाज अजय वाघिलकरच्या पहिल्या चेंडूवर एक घणघणाती फटका षटकार. पुढचा चेंडू यावेळी मात्र खेळलाय. चेंडूला फक्त ड्राईव्ह केलाय. चेंडू गेला तो अर्थातच इथे
शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने गली आणि शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येतोय. एक धावेचं योगदान मिळालं. विशालदादा जितेकर यांची थोडीशी निश्चित अनुपस्थिती निश्चित जाणवेल ती क्रिशा 11 जयन दापोली या संघासाठी. दरम्यान पुढचा चेंडू यावेळी मात्र उजव्या बाहेर चेंडू पंच पाहूया इथे दर्शवतील. चेंडू हा काय दिलं बाद बाद दिलं गेलं. बॅटकटच्या माध्यमातून या ठिकाणी जो बाद झाला फलंदाज बाद होऊन परततोय रोशन मात्रे. 0 डकआउट या माध्यमातून आतापर्यंत 4 फलंदाज गमावले. ते केदारनाथ 11 तळेकर मुरुड या संघाने धावा दाखल आल्या त्या 24 आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये राजकुमार जितेकर. नवीन फलंदाज बुडती नौका पैदळण्याची नाकव्याची गरज आहे असं म्हणतात. पाहूया दापोली संघ प्रथम फली करताना धावांचं योगदान इथे निश्चितच अपेक्षा आहे कारण 4 षटकांचा सामना तुम्हाला पाहायला मिळाला. गोलंदाज अजय वागिलकर याला मात्र हे यश मिळाले. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर विकेट. 3 चेंडूमध्ये आत्तापर्यंत 7 धावा त्यांनी दिल्यात. तोच गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्फत नवीन फलंदाज मैदानामध्ये राजकुमार जितेकर पंचांच्या डावीकडून. यावेळी मात्र कार्पेट्सने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. जमिनी सरपडे चेंडू आपण पाहायला मिळतो. तो जातो तर शॉट कव्हरला शेतशीत चेंडूवर येतोय. तोपर्यंत 1 धावीचं योगदान इथे मिळालं. 1 धावीने आपलं खातं गोडलं राजकुमार जितेकरनी. आणि आता समोर फलंदाज असेल षटकार मारणारा फलंदाज मागच्या याच्यामध्ये सोहम जितेकर. वैयक्तिक खेळतो 8 या धावसंख्येवर. 25 संत गतीने चेंडू फेकला. फलंदाजाला पूर्णपणे भ्रमणीतच केला आपल्याला पाहायला मिळतं. आणि अशा प्रकारे निदा छुटी पण एकदा सांगता येते पाहायला मिळाली. धावत आपलकार 25. पुढे चेंडू यावेळी चेंडूला मारण्याचा प्रयत्न. बॅट चेंडू संपर्क नाही. चेंडूवर आपण पाहता यष्टीचा वेध घेण्यात आला आणि या ठिकाणी आपण पाहिलं हे षटक नवीन फलंदाज बाद होऊन परततोय धावचीच्या रूपाने. फलंदाज धावचीच्या रूपाने मैदान परततोय तो राजकुमार जितेकर 1 या धावसंख्येने. आणि संघाची धावसंख्या धावफलकावर येऊन पोहोचली. तब्बल आपण पाहतात 5 अर्धा संघ गमावले. 25 धावा धावफलकावर. षटक देखील समाप्त झाला. अजय वागिलकरचं चांगलं षटक म्हणता येईल. 1 षटकार निश्चित आला होता पण त्याने 8 धावामध्ये आपण पाहिलं तर 1 फलंदाज बाद केला. 1 फलंदाज सांघिक यश धावचीच्या रूपाने बाद झाला. आणि अशा प्रकारे 5 बाद 25 धावा धावफलकावर. आता मात्र शेवटचे षटक विशाल जितेकर यांची अनुपस्थिती निश्चितच या संघाला क्रिशा 11 जय हनुमान दापोली संघाला निश्चितच जाणवते. कारण एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून निश्चितच विशाल दादा जितेकर यांचं नेहमी वर्णन केलं जातं. गोलंदाजीमध्ये बदल होतोय आणि शेवटचे षटक घेऊन गोलंदाज सदा पाटील जो डावखरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला होता मागच्या सामन्यामध्ये ज्याने 6 धावांचं योगदान इथे दिलं होतं. तोचा गोलंदाज आहे सदा पाटील. शेवटचे षटक डावखरा यावी ड्राईव्ह केलं चेंडूला. चेंडू आपण पाहता तो अर्धा जातो एक डीप पॉईंट आणि कव्हर क्षेत्रामध्ये वेगाने क्षेत्रक्षेत्र चेंडू येतो. चेंडूची पकड केली. यष्टीच्या दिशेने चेंडू फेकलाय. तो आपण 1 धावीचे योगदान. 26 सदा पाटील या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर 1 धावीचं योगदान इथे मिळालं. पंचांच्या उजवीकडून आता मात्र गोलंदाज सदा पाटील तयार डाव्या हाताने. यावेळी मात्र बॅट चेंडू संपर्क नाही. चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चांगला टप्पा इथे पाहायला मिळाला सदा पाटील याचा. धावफलका धावा 26. पुढचा चेंडू यावी चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. पहिला, दुसरा, तिसरा, चौथ्या प्रयत्नात झेल जमीनला दान. हे क्रिकेट प्रयत्न चांगला होता पण झेल मात्र सुटतोय. फलंदाजाला जीवदान इथे मिळालं. 27 धाव धापकार 1 धावीचं योगदान XYZ याला मिळालं. पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी
ॲक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंडू संपर्क नाही. इथे मात्र पाहूया यष्टीचा वेध घेता आला नाहीये यष्टी शकला तो, पण मात्र पंचांचा इशारा तर येस शरीराला भेटणारा बाईचा इशारा पंचांचा. बॅटच्या माध्यमातून 1 धावेचं योगदान इथे मिळालं. 28 धावा धावफलकावर. विकासदादा म्हात्रे यांचं आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. तेजसदा म्हात्रे यांचे मोठे बंधू दरम्यान यावी. पुन्हा एकदा हवेत पॉईंटला, शॉर्ट पॉईंटला क्षेत्रक्षक नव्हतं. 1 धावेचं योगदान सहज घेते मिळालं. 1 धाव आणखीन एक संघाला. 4 षटकांचा सामना तुम्ही पाहताय. एका बाजूला जयहनुमान आपली फलंदाजी करतोय, दुसऱ्या बाजूला तळेकर. शेवटचा चेंडू या षटकातला असेल सदा पाटील याचा. आता आपण 5 चेंडूमध्ये 4 धावा त्यांनी खर्च केल्या. धावा धावफलकावर 29. शेवटचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही. मिड विकेटला क्षेत्रक्षक चेंडू झेल खाली येतोय, झेल घेतला गेला नाही. अशा प्रकारे या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आणि या 4 षटकामध्ये प्रथम फली करताना क्रिशा 11 जय हनुमान दापोली या संघाने धावा धावफलकावर नोंदवल्या त्या 29 आणि फलंदाज बाद झाली ते तब्बल 6. 30 धावांची गरज आहे ती या ठिकाणी श्री केदारनाथ 11 तळीकार मुरुड या संघाला. 30 धावा प्रति षटक 7.50च्या सरासरी धावांची गरज आहे. चांगलं षटक शेवटचं पाहायला मिळालं. खेळाचं दुसरं सत्र ते सुरू होईल, पण तत्पूर्वी KDS वाघिलवाडा आणि शिवशक्ती कडाव या दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे. KDH वाघिलवाडा आणि शिवशक्ती कडाव या 2 संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे, कारण यानंतर पुढची लढत आपली पाहायला मिळेल. तर 30 धावांचं लक्ष, प्रतिषटक 7.5 गरज आहे ती श्री केदारनाथ 11 तळेकर मुरुड या संघाला. प्रतिषटक 7.50च्या सरासरीने. आणि खेळाचं दुसरं सत्र जेव्हा सुरू होईल आवाज ऐकूया पुन्हा एकदा पनवेलचा दीपक दादा पाटील यांचा. सन्माननीय अमर पदाजी म्हात्रे साहेब यांचं खरं तर या स्पर्धेसाठी खूप चांगलं योगदान आहे, कारण त्यांनी या स्पर्धेसाठी तब्बल सगळे सामन्यावेळच्या सगळ्या ट्रॉफीज 104 सामन्यासाठी त्यांनी दिलेत. आणि त्यांना आपण पाहू शकता ते बामण डोंगरीचे त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे आपण वळूया. 30 धावांचं लक्ष श्री केदारनाथ 11 तळेकर या संघासमोर आहे. प्रतिषटक 7.50. ऐकूया दीपक दादा पाटील सरांना. धन्यवाद. सन्माननीय सुहास शेटजी गोंधळी साहेब यांनी तब्बल 2 सायकल या स्पर्धेसाठी दिले, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यांचा देखील बॅनर आपण पाहत आहे आमच्या अगदी समोर. हे प्रत्येकाचं योगदान तुम्हाला पाहायला मिळतं. आणि त्याचबरोबर पार्थ पाटील यांच्याकडून संपूर्ण ग्रामीण संघासाठी ट्रॉफीज या ठिकाणी देण्यात आले. या सर्व मान्यवरांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करूया आणि खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे काही क्षणात आपण वळूया. अमरजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून निश्चित एक विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी मिळालं आणि म्हणून गेली कित्येक वर्ष तेजसदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून खरी तर ही क्रिकेट स्पर्धा संपन्न होते. या सर्वांचा आभार व्यक्त करूया आणि जाऊया खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे आणि ऐकूया दीपक दादा पाटील सरांना. चला, शिवशक्ती कडाव आणि वाघिलवाडा या 2 संघात पुढची लढत असेल. दोन्ही संघनायकांनी लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. धन्यवाद. हॅलो, थँक्यू सो मच काका. 30 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय 4 ओव्हर्समध्ये. आज दापोली संघामध्ये विश्वजित म्हात्रे नाहीये, विशाल जितेकर आता दुसऱ्या मॅचमध्ये नाहीये,
ISPL ऑप्शनसाठी रवाना झालाय. विश्वजित मात्रेचं नाव काही वेळामध्ये स्क्रीनवर झळकेल आणि खास करून त्याच्याकडे विशेष लक्ष लागले. नक्की शुभेच्छा असतील संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाकडून. आणि विशाल जितेकर सुद्धा रवाना झालाय. पहिल्या मॅचमध्ये होता, त्यामुळे इकडे दोन प्रमुख खेळाडूंविना खरं तर दापोली संघ खेळला. 29 धावा जमवल्या. 30 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. सलामीची जोडी तळेकर मुरुड टीम कडून. ऋषीचा पहिलाच बॉल. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे. संधी जरूर आहे. ओ चान्स होता या ठिकाणी सोहमला. बराच वेळ चेंडू होता. खरं तर कठीण झेल सुद्धा कन्वर्ट व्हायलाच हवे होते, कारण अगोदरच दोन प्रमुख खेळाडूंविना खेळतात आणि अशा परिस्थितीमध्ये खरं तर एक धाव सुद्धा फार महत्वाची ठरू शकते या मॅच मध्ये. सुरुवात 3 धावांनी झाले. नेक्स्ट मॅच असेल शिवशक्ती कडाव आणि केडीएस स्पोर्ट्स क्लब वाघिलीवाडा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करून घ्या प्लीज. पुन्हा एकदा चेल हवेत आहे आणि यावेळेस मात्र नो मिस्टेक फ्रॉम सोहम. विकेट डाऊन. पहिला धक्का अखेरीस बसलाय. कदाचित तो पहिला चेंडूवर बसला असता 3 धावा वाचल्या असत्या, कारण या मॅच मध्ये दापोली संघाला धावा वाचवण्याचं आव्हान आहे, कारण धावा फार जास्त झालेल्या नाहीयेत. परंतु आता मात्र ऋषीला मात्र हा संघ लीड करावा लागेल, कारण तोच एक मुख्य खेळाडू ठरला आहे सद्यस्थितीमध्ये. केडीएस स्पोर्ट्स क्लब वाघिलवाडा. कुमार मडवी, स्वागत आहे आपलं. कैलास पाटील. वाघिलीवाडा आणि कडाव कर्जत तालुक्यामधील हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल इन ऍक्शन. आणखीन एक षटकार. चला कडाव संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय काय? आमचा फलंदाजी करण्याचा निर्णय असेल. कसं आहे यंदाची संघ बांधणी, यंदाचा परफॉर्मन्स कसा सुरू आहे कडाव संघाचा? सध्या आमची गेम सुद्धा चांगला होतोय, थोडासा खराब होतोय, पण आम्ही प्रॅक्टिस करतोयच आणि आम्ही गेम चांगला करण्याचा प्रयत्न करतोय. गेम आमचा चांगला होतोय, चांगल्या पद्धतीने आमचे बॅटिंग बॉलिंग सुद्धा चांगली होते. थोडंसं आम्ही डाऊनफॉलमध्ये आहेत, पण आता आम्ही इथून कसं आम्ही स्वतः चांगलं गेम करू याच्याकडे आम्ही चांगलं लक्ष देतोय. आम्ही चला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. कुमार टॉस विरोधामध्ये गेलाय, बॅटिंग करायची तुम्हाला. स्कोरिंग ग्राउंड आहे, किती एक्सपेक्ट करताय? तसेच आपल्याला माहिती आहे की स्कोरिंग ग्राउंड आहे. सूरज पाटील आहे, प्रतीक सुरते, भाग्य सुरते, दर्शन, सुमित पाटील या फलंदाजांवर अवलंबून असेल आपण कशी फलंदाजी करावी, किती स्कोर असावा. कमीत पण 5 ओव्हरला 60+ धावा असणं गरजेचं आहे माझ्या वैयक्तिक मत. टेबलचा वापर केला गेला या स्पर्धेमध्ये. काय सांगाल? नाविन्य आहे, नवीन काहीतरी इकडे तुम्हाला मिळणार आहे. काय सांगाल या संकल्पनेबद्दल आणि आयोजकांबद्दल? सर कसं माहिती आहे का, हा आयोजन एकदम आपल्याला माहिती आहे केंजल स्पोर्ट्सचं आयोजन म्हणजे एकदम सुसज्ज आणि चांगलं आहे. काहीतरी नवीन योजना किंवा काहीतरी नवीन खेळ करण्याचा प्रयत्न करत असतात आणि ते खेळ यशस्वीपणे पूर्ण करतात, हा आपल्याला त्यांचा अनुभव आहे. अनेक वर्ष ते नवीन खेळ करण्याचा प्रयत्न करतात आणि ते एकदम जिम्मेदारीने पूर्णपणे खेळ पूर्ण करतात. ही त्यांची मेन जमेची गोष्ट आहे या आयोजकांची. चला खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. तर टॉस जिंकलाय तो कडाव संघानं आणि त्यांनी पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ओर टू कॉम्बॉक्स. थँक्यू.
2 विकेट लगातार प्राप्त झाल्यात आणि त्याचमुळे धावसंख्या 25 वर अडकले. पण टोटल फार मोठी नाहीये. 5 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. त्यामुळे ते टेन्शन नसेल जरी विकेट्स गमावल्या असल्या तळेकर मुरुड संघानं, तरी सुद्धा हा सामना मात्र सहजतेनं जिंकता येऊ शकतो याची जाणीव मात्र त्यांना नक्कीच आहे. चला स्पीडअप करत राहा. यानंतर कडाव विरुद्ध वाघिवलीवाडा बिग फाईट. ऑन साइडला स्विंग केला यावेळेस मात्र बॉलला जाईल सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील 6 धावा आणि दापोलीचा खेळ खल्लास झालाय. हा सामना मात्र जिंकलाय केदारनाथ 11 तळेकर मुरुड या संघानं आणि 2 सामने जिंकत थेट तिसऱ्या फेरीमध्ये धडक मारले. अभिनंदन तळेकर मुरुड. आणि मॅन ऑफ द मॅच कडे जाऊया आपण. सामनावीर सामनावीर पुरस्कार मात्र जाईल तो 1 षटक 9 धावा 2 विकेट. सरपंच साहेब विजय घाणेकर ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. तर मॅन ऑफ द मॅच सामनावीरा पुरस्कार मात्र दिला जाईल तळेखार ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब विजय घाणेकर. परंतु सरपंच साहेब सांगतात का हा माझा मॅन ऑफ द मॅच मी डेडिकेट करतोय कैलाससाठी. कैलास आपण यायचंय पंचावर. कैलास पाटील आपण जॉईन व्हा प्लीज. तर काय सांगाल सरपंच साहेब या स्पर्धेबद्दल आणि चांगल्या लॉट्स मध्ये आज 2 सामने तुम्ही जिंकलात. स्पर्धा तर दरवर्षी चांगलीच आहे आणि दरवर्षी काहीतरी नवीन घेऊन येतो. यावर्षी